नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज रविवार, सुट्टीचा दिवस, त्यामुळे ट्रेलमध्ये लांबपर्यंत फिरायला गेलो. ट्रेलमध्ये एकदम आतमध्ये गेल्यानंतर एक छोटासा ओढा आहे. तिथे बसण्यासाठी एक बेंच टाकलेला आहे. तिथे बसून सगळा निसर्ग खूप छान दिसतो. सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाहत्या पाण्याचा आवाज ऐकायला खरंच खूप छान वाटतं. मन अगदी प्रसन्न होऊन जातं. बराच वेळ तिकडे बसल्यानंतर 1-1.5 तास आमचा कसा निघून गेला काही कळलं नाही. नंतर घरी परतलो. घरी आल्यानंतर सगळं आवरून देवाची मनोभावे शांततेत बसून पूजा केली, नैवेद्य दाखवून आरती केली, नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. त्यानंतर सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. सगळ्यांनी आम्ही नाश्ता केला. घरातलं सगळं राहिलेलं जे होतं ते आवरून घेतलं. स्वयंपाकाला लागले. आज सुट्टी असल्यामुळे सगळं लवकर आवरून आर्ट म्युझियमला जायचं असं आम्ही ठरवलं. पटकन सगळ्यांसाठी पनीर पराठे बनवले. ह्यासाठी आधी पनीर किसून घेतलं. त्यामध्ये हळद, तिखट, धनेपूड, जिरे, ओवा, मीठ, कोथिंबीर हे सगळं घातलं आणि सारण तयार केलं. कणकेच्या गोळ्यामध्ये सारण भरून पटापट पनीर पराठे लाटून घेतले आणि गरम गरम सगळ्यांना सॉस आणि लोणच्यासोबत पनीर पराठे खायला दिले. सगळ्यांना खूप आवडले. त्यानंतर मी आणि आईंनी आम्ही किचन आवरून घेतलं, डिशवॉशरला भांडी लावली आणि आम्ही सगळेजणं तयार झालो. आमच्या घरापासून 1 तासाच्या अंतरावर हे म्युझियम आहे. ॲकलन म्युझियम ऑफ आर्ट हे युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना चॅपल हिलमध्ये बांधण्यात आलेलं आहे. त्याच्या अगदी पाठीमागे प्लॅनेटोरियमसुद्धा आहे. 1958मध्ये हे म्युझियम कंप्लीट झालं आणि सगळ्यांसाठी हे बघण्यासाठी ओपन झालं. युनिव्हर्सिटीशी संबंधित अनेक आर्ट प्रोग्राम्स आणि क्लासेस इथे शिकवण्यात येतात. म्युझियममध्ये एकूण 21,000 परमनंट आर्टवर्कचे पीसेस ठेवण्यात आलेले आहेत. याशिवाय विविध एक्झिबिशन इथे भरतात. युरोपियन, आफ्रिकन, नॉर्थ अमेरिकन, भारत तसेच इतर अनेक देशांमधले सुद्धा आर्टवर्क इथे ठेवण्यात आलेले आहेत. प्रत्येकाची व्यवस्थित माहिती इथे लिहून ठेवलेली आहे. आणि आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा इथे जपानमधल्या आर्टिस्टनी केलेल्या अत्यंत सुंदर क्लेपासून बनवलेले आर्टवर्क इथे आम्हाला बघायला मिळाले. त्याचं एक्झिबिशन इथे भरलेलं होतं. भरपूर सारे विद्यार्थीसुद्धा इथे अभ्यास करण्यासाठी येतात. पूर्ण आपला दिवस कसा इथे निघून जातो हे काही कळत नाही आणि बघण्यासारखं आहे. सगळी माहिती इथे दिलेली आहे. ती वाचत वाचतच पूर्ण दिवस आपला जातो. नंतर हे बघून झाल्यावर आम्ही मागेच असलेल्या प्लॅनेटोरियममध्ये गेलो आणि या प्लॅनेटोरियममध्ये चंद्रावर उतरलेल्या प्रत्येक ॲस्ट्रॉनॉटचं ट्रेनिंग इथे UNC चॅपल हिलमधल्या या प्लॅनेटोरियममध्ये झालेलं आहे. त्यामुळे याला महत्त्व आहे आणि इथे डोम थिएटरसुद्धा आहे. त्यामध्ये आम्ही स्टार्सचा एक शो बघितला. शो बघून झाला आणि प्लॅनेटोरियम फिरून घेतलं. हे प्लॅनेटोरियम तसं अगदी छोटं आहे, पण मुलांना इकडे बघायला खरंच खूप मजा येईल. मुलांना तुम्ही इथे घेऊन येऊ शकता. सगळं बघून झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. बाहेर जो कॅम्पस आहे युनिव्हर्सिटीचा तिथे थोडंसं फिरलो. एकीकडे कॉफी घेतली आणि आमच्या पार्किंग लॉटमध्ये जाऊन आमच्या गाडीमध्ये आम्ही बसलो. तिथून निघालो. बरोबर 7:30 वाजता आम्ही आमच्या घरी पोहोचलो. धन्यवाद.